करणार आहे, हे बघा, हा गव्हाचा दलिया आहे. गहू मिक्सीमध्ये बारीक करून घेतले आणि त्याचं पीठ वेगळं काढून घेतलं. बघा, साऊर रेडीमेड पण मिळतो किराणा दुकानात. गव्हाचा दलिया अर्धी वाटी आहे, अर्धी वाटी चणा डाळ आहे, अर्धी वाटी तांदूळ आहे. बासमती तुकडा घेतला मी. विलायची पावडर, थोडे बदाम, खोबऱ्याचे तुकडे, काजू, 1 वाटी साखर आहे, अर्धा लिटर दूध आहे. हे बघा, सर्वात आधी तांदूळ, गव्हाचा दलिया आणि चणा डाळ हे सगळं धुवून काढते 2-3 पाण्याने, साफ पाणी निघेपर्यंत. हे बघा, आता साफ पाण्याने 2-3 पाण्याने साफ पाणी निघेपर्यंत धुवून काढलं. बघा, एकूण 1.5 वाटी आहे, तर 3 वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं. 1 वाटी, 2, 3 आणि 4 वाटी पाणी घालते मी. हे बघा, आता हे पूर्ण साहित्य घालते यामध्ये. पूर्ण 4 वाटी पाणी घातलंय मी 1.5 वाटीला, कारण हे आपल्याला मोकळं नाही करायचं, चांगलं शिजलं पाहिजे. खीर बनवायची आहे याची. हे बघा, यामध्ये थोडे खोबऱ्याचे काप शिजवून घेते. आता 3 शिटी येऊन 5 मिनिट कमी गॅसमध्ये शिजू देते. हे बघा, कुकर थंड झाला आता. हे बघा, चांगला शिजलेला आहे. हे बघा, 4 वाटी पाणी लागलं. तर ह्यामध्ये आता दूध घालते मी. घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. हे बघा, माझं चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझी नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता ह्यामध्ये साखर घालते 1 वाटी. 1.5 वाटी आहे पूर्ण साहित्य, 1 वाटी घालते. 1.5 वाटीला तुम्ही 1.5 वाटी पण घालू शकता. मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी कमी घालते. थोडे ड्रायफ्रूट, काजू बदाम, थोडं विलायची पावडर, पूर्ण मिक्स करून घेते. हे बघा, मी इतकी घट्ट ठेवते कारण थंड झाली की जास्त घट्ट येते आणखी, मग थोडं दूध घालून द्यायचं. हे बघा, आता उकळी येऊ देते. साखर घातली आहे, वितळू देते. कमी गॅसमध्ये शिजू द्यायची 2-3 मिनिट, जास्त नाही. झाली आता बघा. हे बघा, बॉलमध्ये काढून घेतली. मस्त होते. ही खीर करून बघा. बघा, थोडं असं सजावट करते. ड्रायफ्रूटची, 1 गुलाबाचं पान. हे बघा, 3 वस्तूपासून तांदळाची, चणा डाळीची, गव्हाचा दलिया याची खीर करून बघा. खूप छान होते. खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.